बरं, आता आपण पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करूया, कारण तुम्हाला विचारण्यासारखे प्रश्न खूप आहेत. आणि मी असं ऐकलं की मुळात तुम्हाला जेव्हा कळलं की या चित्रपटासाठी लुक टेस्ट द्यायची आपल्याला, एक ऑडिशन सारखी, तर तुम्ही खूप एक्साइटेड होता असं मी ऐकलं, हे खरं आहे का? सी कट्यार काळजात घुसली, कारण यू नो आय एम more than 80% of me is Maharashtrian. Karan Baiko Maharashtrian hai. So I can't be more Maharashtrian. And my friends, my atmosphere, my ambience jaan hai, it's all Maharashtrian. और बचपन से ही कट्यार कालजात घुसली, घे चंद मकरंद, तेजो ने दिलो गलो, ये गाते आ रहे हैं और मैं गाते भी आ रहा हूँ और सुना भी है, देखा भी है. ऐसे एक प्रोजेक्ट में एक प्राइम कैरेक्टर का रोल अगर ऑफर किया जाए, सो फर्स्टली लाइक एनी ह्यूमन बीइंग आई गॉट अ लिटिल डिफेंसिव. मैं सुबह को पागल हो गया क्या, वी वर एनीवे डूइंग द म्यूजिक फॉर द फिल्म. मैं बोले तू पागल हो गया, दूसरा कोई मिला नहीं, तेरे को ढूंढा है तो मेरे को ही, मैं ही कर रहा हूँ. तो बोला नहीं सर, मैंने सोचा है ये जो कैरेक्टर है दिस, एंड ही मैनेज टू समहाउ यू नो काइंड ऑफ कन्विंस मी एटलीस्ट फॉर द लुक टेस्ट. अरे तो आप आके लुक टेस्ट तो करो, वैभव वाज आल्सो देयर, तो लुक टेस्ट तो करो, ये हो जाएगा. तो उधर गया, फिर मेरे को पेटा वेटा बांधा और विशी विशी लगाया, एंड देखा तो मेरे को ऐसे नॉट बैड यार. फिर वो डायलॉग वायलॉग लिख के दिया था कुछ, 2-3 इसका. वो मैं वाशी से लेके वो अपना विले पार्ले में था, वहाँ तक रट के आ रहा था. मैं जिंदगी में कभी म्यूजिक कॉन्सर्ट के लिए इतना मैंने प्रिपेयर नहीं किया है. ये डायलॉग रट के आ रहा था, संगीताचं हे संगीता कुछ कुछ तो था. संगीता का बिना लाइफ में कुछ हो ही नहीं सकता है. सो आई थिंक आई पास द लुक टेस्ट. ये थे और 5-6 और दिग्गज थे वहाँ पर, और सब कैमरा लेके उन लोग सब ऐसे सब कर रहे थे. एंड जो गाने का पार्ट था वो इजी था, मैं अपना आंख बंद करके मैं शुरू हो गया गाना, उसमें क्या बड़ी बात है. तो उन्होंने कहा कि देखिए जो नॉर्मल एक्टर लोगों को जो मुश्किल होता है वो आपके लिए आसान है गाना गाना, और बाकी जो 4-5 डायलॉग है आप कर लोगे. एंड ही कन्विंस्ड मी, एंड एंड देन द प्रोसेस स्टार्टेड दैट वे. देन वी यूज्ड टू गो टू हिज ऑफिस और डायलॉग रख के. द मेन इंपॉर्टेंट थिंग दैट आई एंजॉयड सुबोध इज एज अ डायरेक्टर द ब्रीफ दैट ही यूज्ड टू गिव मी before every, see because we are not actors, we are just, हम लोग अपना स्टेज में गाना गाते हैं, मस्ती करते हैं, जाते हैं. Being in front of the camera is a different ball game altogether. So just before the shot now, he used to come and like a bullseye brief कि ये सीन के लिए क्या तुम्हारे दिमाग में क्या जाना चाहिए, what is it that you should start thinking. And I think if you have a little थोड़ा बहुत IQ है ना, you can start thinking and start visualizing that. You can start feeling that particular, because it's quite an emotional story, if that's what everybody knows that. So वो brief जो मुझे help किया, that made me whatever little acting I have done in the film, that is because of that brief that he used to come and offer me just before the shot. And then I did what I mean, see there are 2 types of people, जो सब जानते हैं और confident होते हैं, and there's the other kind जो कुछ नहीं जानते हैं और फिर भी कॉन्फिडेंट होते हैं. मैं सेकंड कैटेगरी का है, तो टेंशन ही नहीं. मेरे को क्या मालूम एक्टिंग, कैमरा किधर लगा है, एंगल लाइटिंग, मेरे को तो कुछ नहीं मालूम. मैं अपना खड़ा हो गया, मैं तो दे हैव मैनेज्ड इट. मैं कुछ लाइट्स ऑफ होता, कैमरा शायद लोग जल्दी ऐसे लेके आके कुछ किया है वो लोग. बट इट वाज एन एक्सपीरियंस. थैंक यू सबोधया फॉर एवरीथिंग. नाही पण असंच तुम्ही म्हणालात ना की मी आपलं माझ्या पद्धतीने वागायचो, तर माझ्या पद्धतीने वागायचं हे पिक्चर में नाही पिक्चर मध्ये नाही, अभिनय करताना अर्थातच नाही, पण एकंदरीत या सगळ्या चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये म्हणजे असंही मी ऐकलंय की पहिल्या दिवशी शूटसाठी व्हॅनिटी होती, पण त्याचा वापर तुम्ही केलाच नाही म्हणून. नाही, कारण टीम एवढा चांगला होता ना. दे वर सो फ्रेंडली पीपल, लविंग पीपल, अँड आय यू नो दो आय एम अ नॉन महाराष्ट्रियन, लेट मी से दिस, that in Maharashtra and amongst Maharashtrian I feel so welcomed, और इतना प्यार मुझे मिला है. And the same thing that I got in the set also. Everybody, the whole Subodh, his team, Fratare Saab, Kini Saab used to come over there. The whole team used to be so loving.
तो ऐसा लग रहा था अपना घर का है, तो वैनिटी वैन में अकेला क्यों बैठूंगा? I used to be sitting there, दूसरे का शॉट चल रहा तो भी I used to enjoy that, और उतना थोड़ा सीखने मिलता because there were great actors over there. You know, Sachin ji was there, Subodh himself was there. वो बेचारा तो डायरेक्ट करता है, एक्शन बोल के खुद ही जगह वो, because he's the actor also in the film ना, तो he is playing multi roles, तो वो भी कर रहा था. And there were Sakshi was there, so many big actors were there, so lots to learn from them. Yeah. शिवाय एक स्वतः गायक म्हणून, संगीतकार म्हणून पंडित भानुशंकर यांची जी भूमिका आहे, एका महागुरूची भूमिका आहे, राजगायकाची भूमिका आहे, तर त्यातल्या गुरूंशी, त्या व्यक्तीशी, त्या संवेदनशीलतेशी तुम्ही कसं रिलेट करू शकलात? वो कॅरेक्टरिस्टिक ते करताना आय थिंक कुठेतरी आतमध्ये जाऊन एक म्युझिशियनचा एक प्युरिटी जे आहे, आय बिलीव्ह इन प्युरिटी ऑफ म्युझिक. दॅट्स वाय जेव्हा आम्ही पहिलं गाणं जेव्हा कंपोज केलं, that dictated the note of this film. The first line that we got for the film, काही लिहिलं नव्हतं, other than the great classic songs. The one line that we got was Sur Niragasa Ho. Wow. So Sur Niragasa Ho is the theme of the film. कारण खूप गाऊ शकतात लोक, ताना घेऊ शकतात, सरगम गाऊ शकतात, पण purity of music, music that is beyond music, music that can go and touch your heart and connect you with the Paramatma. That is what this music is about. So that essence of music I had to tap into because that is the character of Pandit Bhanushankar. अगदी खरं आहे. आणि पुन्हा एकदा मी इथे नमूद करू इच्छिते की सुबोध भावेंनी हेच सांगितलं होतं की तो सात्विकपणा, ती प्युरिटी तुमच्यामध्ये अंतर्भूतच असल्यामुळे या कॅरेक्टरसाठी पहिलं नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते तुमचं होतं. शंकरजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही बसून घ्या, कारण आपला हा संवाद इतक्यात संपणारा नाहीये. आपण कॅमेरासमोर अभिनयाबद्दल तर बोललो, पण त्याचबरोबर त्यानंतरची एक मोठी प्रक्रिया असते. हां, तर त्यानंतरची एक मोठी प्रक्रिया असते ती डबिंगची. म्हणजे एरवी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाण्याचं डबिंग ॲज अ सिंगर, ॲज अ प्लेबॅक सिंगर इज अ डिफरंट थिंग, पण नंतर एक अभिनेता म्हणून डबिंग करणं ही एक वेगळीच प्रक्रिया आहे. तर त्याचा अनुभव कसा होता? या चित्रपटामध्ये खूप असे वेळ होते जेव्हा मी नर्वस नसली ना, म्हणजे असं कधी नर्वस झालो नाही. असं तर डबिंगच्या वेळ डेट दिला मला, डबिंग यार जो किया था कुछ 5-6 महीना पहले, उसके बाद वापस वही देख के वापस डब करना पड़े, कैसा मैं करने वाला हूँ. आई हैव नेवर डन इट इन माय लाइफ, बट आई थिंक द वे द होल टीम हँडल्ड इट इन द स्टुडिओ, आणि एक पर्टिक्युलर बोलताना पण एक सूर आहे. मी असं पण बोलताना पण ते सूर आहे. ते सूर पायलट मध्ये जे सूर आहे ते पकडून I used to replicate it in my dubbing. So I think there dubbing करताना सुद्धा म्हणजे while talking तेव्हा सुद्धा मी सुराचाच हेल्प घेतला. क्या बात आहे. आणि आता तर चित्रपटाचा टीझर बाहेर आलेला आहे. मला खात्री आहे की अनेक तुमच्या मित्रमंडळींनी, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी तो टीझर नक्की पाहिला असेल, तुमच्या परिवारवाल्यांनी सुद्धा तो नक्की पाहिला असेल. तर काय प्रतिक्रिया आहे लोकांची, कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? ॲक्च्युली आय एम प्रिटी सरप्राइज्ड. मला असं वाटत होतं की बघून हसणार लोक, अरे हे क्या, पण द रिॲक्शन हॅज बीन फिनॉमिनल. द रिॲक्शन हॅज बीन अनबिलिव्हेबल. And people, all the people, even in the Hindi industry with whom I regularly work with, they call up, they are tweeting, they are retweeting, they are posting as if it's their own film. आणि खूप या चित्रपटाला best wishes, giving me best wishes to the entire team, and the way it looks, the way it is shot, it's getting a mind-blowing reaction everywhere. आणि मग त्याबरोबरच तुम्हाला आणखीन काही अभिनयाच्या ऑफर्स आलेले आहेत, किंवा तुम्ही अभिनय करणार आहात अशी बातमी सुद्धा आमच्या कानावर आली आहे, ती खरी आहे का? ते बघूया नंतर. एक करते करते नर्वसनेस से मैं खलास हो गया. रिलीज में तो फिर देखते हैं. ते आता आपल्याला नंतरच कळेल. पण दरम्यानच्या काळामध्ये मला वाटतं प्रत्येकाने 2-2 भूमिका बजावल्या त्या चित्रपटामध्ये.
म्हणजे सुबोध भावे स्वतः अभिनयही करत आहेत, त्यांनी दिग्दर्शनही केलेलं आहे. तसंच शंकरजींनी अभिनय केलेला आहे आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा शंकर एहसान लॉय या म्युझिकल ट्रायोने उचललेली आहे. त्यांचं सुद्धा मराठी चित्रपटातलं हे पदार्पण आहे. खरं तर कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातली पदं हा त्या नाटकाचा मूळ गाभा आहे आणि त्या गाभ्याला कुठल्याही पद्धतीने धक्का लावण्यात आलेला नाही आहे. ती गाणी आपण नाटकामध्ये ऐकणार आहोतच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काही गाणी आहेत. त्यातलंच एक गाणं आपण आत्ता ऐकलं, सूर निरागस हो. या गाण्याच्या मागची सुद्धा एक गोष्ट आहे आणि ती सुद्धा मला जाणून घ्यायला खूप आवडेल. म्हणत होतो ना मगाशी, असं आम्ही आमचं स्टुडिओचं कॅन्टीन आहे तिकडे बसलो होतो आणि आई थिंक स्वानंद किरकिरे का इस पिक्चर में एक ही लाइन का कंट्रीब्यूशन है, वो है सूर निरागस हो. बाद में खुद ही गायब हो गया गिरे सब बिजी होते हैं, लेकिन ये जो लाइन दिया, ये लाइन इज इक्वल टू 100 लाइन्स एक्चुअली. फिर उसके बाद वहीं से ये पिक्चर का जो म्यूजिक का जो शुरू हुआ, the whole process, the whole journey started. When he started telling me that you have to do the music, I told him that you're making a big responsibility on my head. पण असं बघताना असं चॅलेंजेस लाईफमध्ये कुठे येतात की एक अभिषेकी बुवांचा कॉम्पोजिशन्स आहेत, ते एक लेवल आहे, असं लेवल आहे, मतलब वी कांट इवन गो क्लोज टू दॅट. पण असं एक ऑपॉर्च्युनिटी आलं की त्यांचं कॉम्पोजिशन्स बरोबर आपण पण काही कंपोज करू शकतो, आपण पण काहीतरी आपलं टॅलेंट जे आहे ते प्रेझेंट करू शकतो. नॉर्मली बिकॉज अपॉर्चुनिटीज आते नहीं है, नहीं तो बोलते आइटम सॉन्ग बनाओ, लव सॉन्ग बनाओ, सैड सॉन्ग बनाओ, सेपरेशन सॉन्ग बनाओ, खत्म. कहाँ मिलता है सूर निरागस हो कंपोज करने को, कहाँ मिलता है? सो दैट इज व्हाई आई सेड फर्स्ट आई वाज वेरी स्कैर्ड ऑफ गेटिंग इनटू द म्यूजिक, बट देन आई सेड this will be a challenge to do, and this will be a tribute to Abhishek Bua also. And ह्याच्यात आपले सर्व ट्रेडिशनल कॉम्पोजिशन्स पण आहेत जे कट्यारमधले गाले, and we have also composed original songs and we have blended it into the film. तर this is a lifetime opportunity which I knew that I'm never going to get again. मग हे opportunity मी grab करून टाकलं. क्या बात आहे. आम्ही खरं तर बोलताना काय म्हणजे ग्रामर मध्ये मिस्टेक, काचा का की, बोलला बोलली बोलले, गाते वक्त है ना वर्ड्स है ना सामने, प्रॉब्लम नहीं है. मैं SMS नहीं चेक कर रहा हूँ, मैं तानपुरा ऑन कर रहा हूँ. किधर है? वैभव ने लिख के लाया था. ये जो सूर्य निरागस हो, स्वानंद ने तो लिख के गायब तो हो गया, लेकिन उसके बाद इसके जो खूबसूरत शब्द जिन्होंने लिखे हैं वो है मंगेश जी. मंगेश जी कहाँ हैं? ट्रैफिक में अटके. मंगेश जी ने लिखा है और इट इज गणपति सॉन्ग. गणपति जी का और मेरा कुछ कनेक्शन कुछ अलग ही है, वो सब लोग जानते हैं. जहाँ पर गणपति जी का गाना है वहाँ पर मैं कैसे वैसे मैं पहुँच जाता हूँ. और ये प्रोजेक्ट का शुरुआत गणपति गाने से करने को मिला, तो आई रियली आई थैंक गॉड फॉर दिस, एंड दिस इज द सॉन्ग. गणपति शुभ नयना करुणामय गौरी तनया वरद विनायक. शुभ नयना
करुणामय गौरी तनया वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सगळी टीम सिनेमाची तर तुमच्या सोबत होतीच या सगळ्या प्रवासामध्ये सातत्याने, पण त्याचबरोबर तुमची फॅमिली म्हणजे तुमच्या मिसेस संगीता महादेवन आणि त्याचबरोबर तुमचा मुलगा शिवम महादेवन, मला खात्री आहे की ते सुद्धा खूप एक्साइटेड असणार आहेत या चित्रपटाबद्दल, खास करून तुमच्या अभिनयाबद्दल. तिकडे मी अजूनपर्यंत आय थिंक अबाउट 60-70 फिल्म्सला केलंय म्युझिक आणि खूप मोठे मोठे स्टार्स हे वो लॉन्च. कोणत्याही प्रोजेक्टला एवढं एक्साइटेड नाही माझे फॅमिली. हे बघा तिकडे फुल जो गँग बैठा ना पूरा मेरा फॅमिली ये होता सब बैठे. हे असं नाही मी ऍक्टिंग करतो म्हणून नाही, हे मराठी चित्रपट आहे म्हणून. वा वा वा. आणि नाही पण त्यांची एक्साइटमेंट आम्हाला जाणून घ्यायची आणि ऐकायची. एक्साइटमेंट अँड अँक्झायटी दोन्ही करेक्ट. काय म्हणजे शूटिंग स्टुडिओ जाऊन येतो परत येतो, शूटिंगचं शेड्यूल संपला आणि परत घरी मतलब काय केलंच काय तू एवढा दिवस, काय करत होता, ऍक्टिंग केलं तू, मतलब दे कांट जस्ट बिलीव्ह. आय थिंक इट्स गोइंग टू बी अ सरप्राइज फॉर देम टू. पण आपण ते त्यांच्या तोंडून थोडंसं ऐकून घेऊया की त्यांना नक्की काय वाटतंय. संगीता मॅम आणि शिवम यांना इथे आमंत्रित करू इच्छिते ऑन द स्टेज. माझा एक अजून मोठा मुलगा पण आहे, त्याचं नाव सिद्धार्थ, तो पण आहे. हो सिद्धार्थ, सॉरी. तिघांनाही मी रिक्वेस्ट करते की त्यांनी इथे यावं आणि तुमची प्रतिक्रिया, तुमची रिॲक्शन, तुमची एक्साइटमेंट आम्हाला सगळं जाणून घ्यायचंय. नमस्कार. सो नर्वस. आय डिडंट एक्सपेक्ट की मला इथे बोलून प्रश्न करणार तुम्ही. पण तिकडेच येतो. पण सुबोधजी, फर्स्ट ऑफ ऑल अ बिग थँक्यू टू यू की म्हणजे तुमच्या मनात हे थॉट्स आले की अरे शंकर एस.आर. रॉय तर म्युझिक करतील आणि ते आल्यानंतर तुम्ही शंकरला ॲक्च्युली रोल ऑफर केला. दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट शॉकिंग थिंग दॅट द होल एंटायर फॅमिली an exciting shocking thing that we experienced and thank you for trusting him and giving him this opportunity. म्हणजे एवढी एक्साइटमेंट आहे माझ्या फॅमिलीमध्ये, आमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये की वी आर जस्ट वेटिंग टू सी दिस फॅन्टॅस्टिक project that you have come up with. So yeah, Dad, namaskar first of all to everyone. Dad, खूप projects करतात, but this one was extremely special. I think I have never been so excited for any film to release. I think जेव्हा I met him first time in the studio, I think, and when he told me about the whole concept and what dadचं जे look होतं. And the look test जेव्हा मला first time WhatsApp वरती photos मिळाले, I think those WhatsApp photos instantly in our family group and everywhere it spread like wildfire. And you see the older look. I think there's a picture over there. I think no, that was the look. ज्याचं look test केलेलं and the new दोघांचं and those pictures. मतलब पहला उन्होंने बुढ़ापा का look test कर लिया कि तो जवान तो दिखता ही हूँ, उसमें कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन बुढ़ापे में कैसे लगेगा वो उन्होंने किया.
We are extremely excited. We can't wait for the film to release. Already आम्ही प्लॅन करतोय की कोणाकोणाला प्रेमियर साठी बोलवायचंय, किती स्क्रीनिंग्स करायचे and all of that. And it's even more special कारण का शिवमनी एक गाणं पण गायलं या फिल्म मध्ये, which is also sung by my dad. Sorry? शिवम? नाही, डेब्यू नाही त्यांनी गायलं. Yeah, but the first time I think Dad and Shivam are going to sing the same song, and that's another thing for us to be excited about. And I think all of us, I mean, big gang balloon, we had gone for the shoot also. I think that was in Bhor. Bhor. And when we saw Dad in that whole actor mode, you know, suddenly he was so nervous that we were going to be coming on set. He said, "Nahi, tum log sab jao, tum log nahi chahiye, mat aao tum log." So even when he was shooting through all those days, you know, every day ka photos he used to send us, and we used to see those pictures, and we were like all blown away because the sets look larger than life. Everything, you know, the scale is so grand. You can't, as sir said it, you can't call it a Marathi Chitrapat. It is a Bharatiya Chitrapat, and it is so grand. And to finally see the outcome on the screen, I think it's phenomenal. And Mom would agree. You know, what we went and saw there to what it's actually turned out to be. It's 10 folds. It's looking beautiful, and we're really looking forward to it. I have never gone for any of the shoot or anything because I wanted it to be a surprise for me. So, Oh. Yeah, and now when I came to know that Dad is first time going to be acting in a movie, so it was a big surprise for me. So most awaited for this movie. And that I'm singing a song with him, the same song, and it's a very beautiful song. वो गाना later music launch के लिए. But it's one of my favorite songs. Yeah, so great I got this opportunity to sing in this movie especially because Daddy is acting, and so thank you so much. That's so sweet. Congratulations, Shivam. I'd like to wish the entire team a big congratulations. आणि फारच सुंदर म्हणजे जे काही आम्ही प्रोमोज बघितलेत, it looks amazing, fantastic for Marathi चित्रपटसाठी. It's a fantastic looking teaser that you all have come out with. Big congratulations to the entire team. Great effort. All the best. Thank you so much, ma'am, and thanks a lot for coming up on the stage and sharing your own experience.